नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. आज खूप दिवसानंतर व्हिडिओ शेअर करते. तर आजच्या भागातल्या आपण एकदम छोट्या छोट्या आणि पटकन दारात काढता येणाऱ्या, आपल्याला अधिक मासामध्ये दररोज दारासमोर देवासमोर रांगोळी काढायची असते, त्यासाठी या रांगोळी खूप तुम्हाला कामी येणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आजच्या 5ही रांगोळी खूप छोट्या आणि अगदी सुंदर रांगोळी आहेत. तर चला तर मग काढूयात. तर इथे बघा, मी 2 गोपद्म काढून घेतलेले आहेत आणि त्यावरती अशा 2 लाईन देऊन घेतलेल्या आहेत. तर गोपद्माला अधिक महिन्यामध्ये किंवा अधिक मासामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण दररोज जरी गोपद्म दारासमोर किंवा देवासमोर काढलं तर खूप चांगला त्याचा आपल्याला प्रभाव पाहण्यास मिळतो. तर आपली ही गोपद्माची पहिली रांगोळी झालेली आहे. नक्कीच खूप सोपी रांगोळी आहे आणि प्रत्येकानं ही रांगोळी देवासमोर, तुळशीसमोर, दारामध्ये तुम्हाला कुठेही काढता येईल आणि ही रांगोळी काढावीच गोपद्माची. तर आपली काढून झालेली आहे पहिली रांगोळी इथे. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढतोय. मी इथे 3 लाईन मारून घेतल्यात पांढऱ्या रांगोळीने, एक मोठी आणि त्यापेक्षा 2 साईडच्या छोट्या रांगोळी, छोट्या लाईन. तर खालच्या साईडने मी हिरव्या रांगोळीने असे 3 डॉट्स दिलेत आणि वरच्या साईडने मी ऑरेंज कलरच्या रांगोळीने 3 डॉट दिलेत. तुम्हाला कोणतेही कलर द्यायचे असले तर तुम्ही इथे देऊ शकता. आणि इथे मी पेन्सिलच्या सहाय्याने अशा आपण पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला दोन्ही साईडनी, आणि त्यामध्ये आपल्याला एक एक डॉट देऊन त्याला प्रेस करून घ्यायचं आहे या पद्धतीने. ही सुद्धा अगदी कोणालाही काढता येणारी अगदी सोपी, सुंदर आणि नाजूक रांगोळी आहे. आपल्याला सकाळच्या घाईमध्ये झटपट काढून होणार आहे. अगदी युनिक आणि दिसायलासुद्धा मनमोहक अशा रांगोळी आहेत. तुम्हाला कोणतीही रांगोळी आवडली तरी तुम्ही उद्याही नक्की रांगोळी ट्राय करा तुमच्या दारामध्ये, देवघरात. तर प्रत्येकीला काढता येतील अशा सुंदर आणि अगदी सोप्या सोप्या रांगोळी मी तुम्हाला दाखवत असते. तर मी व्हाईट रांगोळीनेसुद्धा इथे 3 डॉट्स देऊन प्रेस केलेत. तर ही सुद्धा रांगोळी आपली काढून झालेली आहे. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढतो आहे. ही सुद्धा अगदी युनिक आणि झटपट काढता येणारी रांगोळी आहे. एक मोठा असा डॉट दिलेला आहे आणि त्याला मी वाटीच्या सहाय्याने प्रेस केले आणि बोटाच्या सहाय्याने त्याला असा गोलाकार चक्राचा आकार देऊन घेतलेला आहे. इथे मी खालच्या साईडने पिवळ्या रांगोळीने अशा 2 लाईन देऊन घेते लहान मोठ्या, आणि वरच्या साईडने सुद्धा आपण लाल रांगोळीने अशा लहान मोठ्या रांगोळी देऊन घेणार आहोत. आणि त्यावरती सुद्धा आपण असे डॉट्स देऊन घेणार आहोत लाल आणि पिवळ्या रांगोळीने. पाहताच मन भरून येतील अशा छोट्या, अगदी छोट्या आणि झटपट काढून होणाऱ्या ह्या रांगोळी आहेत. रोज दारामध्ये नवीन रांगोळी पाहायलासुद्धा एक मनाला छान आणि प्रसन्नता वाटते. त्यासाठी रोज दारामध्ये छोटी पण अगदी युनिक आणि मनमोहक अशी रांगोळी तुम्ही नक्कीच काढत जा दारामध्ये. तर ही सुद्धा रांगोळी आपली काढून झालेली आहे मैत्रिणींनो. आजच्या 5ही रांगोळीपैकी तुम्हाला कोणती रांगोळी आवडली हे सांगायला विसरू नका, आणि कोणती रांगोळी आवडली ही नक्की तुमच्या दारामध्ये उद्यासाठी काढा तुम्ही. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढतो. इथे मी 2 पांढऱ्या रांगोळीने लाईन मारून घेतल्यात आणि वरती आपल्याला असे चौकोन काढून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी, आणि त्यामध्ये आपल्याला पांढऱ्या रांगोळीने भरूनसुद्धा घ्यायचं आहे. साईडने आपल्याला असे 2 तुरे काढून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी. अपोजिट साईडने आपल्याला असे 2-2 तुरे काढून घ्यायचे आहेत, एक लहान आणि एक मोठा. आणि जे आपण चौकोन काढलेले आहेत त्यामध्ये आपण पांढरी रांगोळी अशी हलकीशी भरून घेऊयात. आणि मध्यंतरी ज्या आपण 2 लाईन देऊन घेतलेल्या आहेत त्यावरती आपल्याला असे मोठे मोठे रांगोळीने, हिरव्या आणि ऑरेंज कलरच्या रांगोळीने आपण असे 2-2 डॉट्स देऊन घेतलेले आहेत. पाहायला खूप सुंदर वाटतात आणि काढायला अगदी 1 मिनिटाच्या आत रांगोळी होतात. पाहून 1 मिनिटाच्या आत कुणीही रांगोळी काढू शकेल. अगदी आपल्याला सोप्या सोप्या आकाराच्या मी रांगोळी काढलेल्या आहेत. आणि चौकोनावरती लाल आणि पिवळ्या रांगोळीने मी एक एक डॉट दिला आहे. तर ही रांगोळी मला आजची खूप आवडली. अगदी सोपी आणि सिंपल रांगोळी आहे. तुम्हाला नक्कीच कोणती रांगोळी आवडली हे सांगायला विसरू नका. तर ही बघा, ही रांगोळी आपली काढून झालेली आहे मैत्रिणींनो. आजच्या भागातली मला आवडलेली ही रांगोळी आहे. तुम्हाला कोणती रांगोळी आवडली हे सांगायला विसरू नका. तर आपण इथे आता समोरची रांगोळी पाहूया. इथे बघा, मी असा एक आकार देऊन घेतला आहे आणि आपल्याला साईडला असे 2 तुरे काढून घ्यायचे आहेत आणि त्याला आपण इयरबडच्या सहाय्याने आकारसुद्धा देऊन घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, आजपासून आपले व्हिडिओ नेहमी येत राहतील. तुम्हाला ही रांगोळी आवडत असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करून सांगा की कोणती रांगोळी आवडली किंवा कोणत्या रांगोळी पाहायला आवडतील. तर हे बघा, इथे मी असा एक कमळाच्या फुलाचा आकार इथे दिलेला आहे. आपण याखाली आता लाल, पिवळा आणि पांढऱ्या रांगोळीने असे 3 डॉट्स देणार आहोत.
तर इथे हलका असा आपण रांगोळी भरून घेऊयात. तर ह्या होत्या आपल्या आजच्या रांगोळी. तर अशाच रांगोळी तुम्हाला पाहायला आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच रांगोळी काढत राहा, रांगोळी शिकत राहा आणि रांगोळी पाहत राहा. तर भेटू उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत